नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेमध्ये काव्याविषयी। मित्रांनो, काव्याच्या खऱ्या आयुष्याबद्दलची माहिती घेणार आहोत, जी माहिती ऐकल्यानंतर कदाचित तुम्हालाही धक्का बसू शकतो। जर मित्रांनो तुम्हीही स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी लग्नानंतर होईलच की प्रेम मालिका पाहत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तसं तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम मालिका प्रचंड फेमस आहे। खूप कमी कालावधीमध्ये मालिकेने चांगला उच्चांक गाठलेला आहे। लोकांना मालिका पाहण्यास खूप आवडते, त्यामुळे या मालिकेतील ॲक्टर सगळ्यांनाच खूप आवडतात। चला तर मित्रांनो, जाऊन घेऊयात काव्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल। मित्रांनो, आपण जी लाडकी काव्या पाहत असतो, पार्थ सोबत दिसत असते, तिचं खरं नाव आहे ज्ञानदा आणि सरनेम आहे रामतीर्थेकर। संपूर्ण नाव ज्ञानदा रामतीर्थेकर असं आहे काव्याचं। मित्रांनो, जन्म तिचा कोल्हापूरचा आहे। तिचं शिक्षण पाहूयात। मित्रांनो, तिचं शिक्षण BSc पर्यंत झालेलं आहे आणि 2026 प्रमाणे तिचं वय जे आहे ते 27 असं सुरू आहे। रिलिजनने ती एक हिंदू मुलगी आहे। मित्रांनो, पाहायला मिळते तिचं मॅरिटल स्टेटस ती अनमॅरिड आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्ञानदा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रामध्ये खूपच चांगली होती। तिला लहानपणीच खूप सारे पुरस्कार मिळाले होते। शालेय स्पर्धांमध्ये ती भरपूर सारे भाग घ्यायची आणि तिकडे देखील अवॉर्ड विन करायची। ज्ञानदाची पहिली सिरियल जाणून घेऊयात। मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी ह्या सिरियलमध्ये तिने जबरदस्त काम केलं होतं। अप्पूचा रोल लोकांना तिकडे खूपच आवडला होता। सगळ्यांनी या रोलला खूप सारी प्रसिद्धी देखील दिली होती। तर मित्रांनो, ही होती काही ज्ञानदाच्या म्हणजेच काव्याच्या खऱ्या आयुष्याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।